आणखी एक महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे। महाविकास आघाडीचा आज दादरच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये निर्धार मेळावा होतोय आणि यावेळेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते उपस्थित असतील। महाविकास आघाडी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, कशा पद्धतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय? वृषाली, आपण पाहतो की महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आज पार पडतो आहे आणि त्यासाठी मोठी तयारी या सगळ्या परिसरामध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे। ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांचे बॅनर्स सुद्धा लागलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते थोड्याच वेळामध्ये सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये हजर होतील आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं सुद्धा होतील। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा होणारा निर्धार मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि प्रचाराचा नारळ सुद्धा फुटणार आहे। पाहतोय की कार्यकर्ते हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि प्रमुख नेते महाविकास आघाडीचे नेमकं काय बोलणार, प्रचाराचा नारळ फुटताना कशा पद्धतीने आजचा हा मेळावा पार पडतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता विधानसभेची तयारी ही महाविकास आघाडीकडून केली जाते आहे। त्यासाठी सगळे पदाधिकारी त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आज महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडतो आहे। तसं पाहिलं तर लोकसभेमधल्या विजयानंतर महाविकास आघाडीला बऱ्याचशा अपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये आहेत आणि तुमची कार्यकर्त्यांची नेमकी भावना कशा पद्धतीची आहे? आम्हाला महाराष्ट्रभर आज सगळ्या निरोप मिळालेले सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि आज उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं आज आयोजन झालेलं आहे आणि कार्यकर्त्यांना विधानसभेची जोरदार अपेक्षा असून महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा झेंडा महाविकास आघाडी फडकवेल। महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांची भाषणं होणार आहेत। महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जो विजय मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि विधानसभेला सामोरं जात असताना कशा पद्धतीचं ही निवडणूक असू शकते आणि महाविकास आघाडीच्या काय अपेक्षा आहेत? निश्चितच आज महाविकास आघाडी पूर्ण महाराष्ट्राचा मेळावा, तिन्ही पक्षाचा मेळावा या ठिकाणी होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। निश्चितच आमच्या नेत्याकडून पूर्ण महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना एक वेगळी स्फूर्ती निर्माण करणारे या ठिकाणी विचार या ठिकाणी आम्हाला मिळतील आणि निश्चितच लोकसभेमध्ये आज कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद।